महिलांच्या स्वाधीन करा, त्याला डायरेक्ट कॉलेज ग्राउंडवर आम्ही त्याचा ज्यूस जाईपर्यंत, त्याचे अंगाचे तुकडे तुकडे करेपर्यंत. सर्वप्रथम आमचा जो नाशिक जिल्हा आहे तो कायद्याचा बालेकिल्ला असल्यामुळे स्वाभाविकच त्या जो हा नराधम इसम आहे याला भीती वाटलीच पाहिजे, कारण की त्यांनी जो हा प्रकार केलेला हा कुठेही माफ करण्यासारखा नाही. आणि आम्ही आज सकाळीच 1 वाजता सन्माननीय अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांना लोकशाही धडक मोर्चातर्फे संविधान आर्मी, वंचित बहुजन आघाडी, मल्हार मावळा अशा अनेक विविध संघटना एकत्र येऊन आम्ही साहेबांना त्यांना विनंती केलेली आहे की या आरोपीला आमच्या मालेगावच्या जे कॉलेज ग्राउंड वरती त्याला सर्व जनतेसमोर फाशी देण्यात यावी, कारण की त्या दिदीचं वय आणि माझ्या मुलीचं वय हे सारखंच आहे आणि हे कुठेही माफ होण्यासारखं नाही. तुम्ही काय सांगाल ताई, काय नेमकं तुमच्या काय भावना आहेत? आमचं म्हणणं होतं जर आज कोर्टात त्याला सादर केलं असतं तर आम्ही एकच मागणी मागतो की त्याला फक्त पब्लिकच्या हवाले स्वाधीन करायला पाहिजे होतं, कारण ही जी घटना घडली आहे शरमनाक घटना आहे. एखाद्या भावावर, एखाद्या मुलावर, एखाद्या पतीवर सुद्धा विश्वास आपण ठेवू शकत नाही अशी ही घटना घडलेली. तर मला असं म्हणायचं आहे, जर आम्ही सुरक्षितच नाही तर तुमच्यासाठी काय करणार? तुम्हाला बायका मिळतील का? तुम्हाला मुली होतील का? अहो, तुम्हाला जर मुलीची एवढी चीड असेल तर कशासाठी तुम्ही लग्न करतात? करूच नका ना, बांगड्या भरून फिरा, तुम्ही स्वतः बायका बना, तुम्ही स्वतः हे राहा, असं मला माझी एकच मागणी का कॉलेज ग्राउंडवर त्याला द्या. तुमच्याने न्याय होत नसेल आमच्या स्वाधीन करा, महिलांच्या स्वाधीन करा. पुरुषांमध्ये दम नाहीये, महिलांच्या स्वाधीन करा. त्याला डायरेक्ट कॉलेज ग्राउंडवर आम्ही त्याचा ज्यूस जाईपर्यंत, त्याचे अंगाचे तुकडे तुकडे करेपर्यंत आम्ही त्याची हे करणार आहे. माझं नाव सुनीता संजय मैरे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.